नमस्कार भावांनो बहिणींनो, आज कांद्याची पात आणली तसं निसायला लागले. आता निसून धुते. आता यायला देते एक तेल करून. आम्हाला काय खाऊ वाटत नाही. ती मुंगाच्या डाळीत येणार आहे मी. आता त्याला थोडं निसून नासून धुते आणि आता करते काम आवरल्यावर. तुझ्याला आता शाळा त्याचं आवरून द्यावं लागते. त्याला 7लाच जावं लागते सकाळच्या. आता येईल 12ला तुझी. आता कांद्याची पात साफ करून घेते आणि नंतर मग मुगाच्या डाळीत करते. भाजीपाला पण नाही येऊ राहिला दारात. आणली आता घेऊन. पावसाळ्यामुळं कांद्याची पात थोडी पिवळी पिवळी येते म्हणून मग ती काढून घ्यायला लागली. समजत नाही काय भाज्या करावं, काय करावं काय नाही. हे अशी काढून घ्यायला लागली पिवळी पिवळी. कांदे पाना किती भाजी बारीक आले. ते चांगले तरी येत काय, खायच्या लायक तरी येत का? पैशासाठी काही देते भाजीपाल्यावाले. आपण त्याला म्हणलं चांगले नाही, ते म्हणतात चांगलेच हे जागे हो. कांदा वल्ला मस्त लागतोय जेवणासोबत. एका खायच्या लायक कांदे येत काय. छकूच्या पप्पाला लय आवडती कांद्याची पात मुंगाच्या डाळी. आणि हरसूला काय नाही आवडत ही पात गीत खायला. लय भाजीपाले नाही आवडत त्यात. एका साईडला तू आपली कांद्याची पात चांगली म्हणा. खालून थोडी पिवळी. आता इथं काढून घेते मी. भावांनो बहिणींनो, कालची तुम्हाला रेसिपी कशी वाटली होती गुलाबजामुनची नक्की सांगा कमेंट मध्ये. एवढं पाच जा भावांनो बहिणींनो, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची नाही तर मध्ये मदत. आता हे झाली आपली कांद्याची पात साफ करणं. आता मिरच्या करायला. आता देठं काढून घेते. मिरच्याची संभार पण आणलाय ना आमच्याकडे. पहा कसा 20 रुपयात मसाला देते. त्याच्यात मिरच्या देते, कढीपत्ता देते, अद्रक देते, मसाला म्हणलं सगळं देते तिकडं. आपल्या इकडं संभारच देते. इकडं जर आपण म्हणलं आम्हाला मसाला द्या तर मग ते देतात आपल्याला मिरच्या, अद्रक, कढीपत्ता. एका भाजीचं तर मिरच्या देतेच ते. आता भाव वाढल्यामुळं नाही तर 10 रुपयात मसाला यायला मोठा. आता भाजीपाल्याचे भाव वाढलेत ना त्याच्यामुळे. मधात तर लय पिवळा सांबार येऊ लागला. भाजीत टाकायच्या लायक पण नव्हता. आता चांगला यायला लागलाय. स्वयंपाक झाला का तुमचा बहिणींनो? मारायलाय अजून. आता घरातले काम आवरायचे नंतर स्वयंपाक करायचा. मला पण लवकरच करावं लागते. 12 वाजता येते पोरगं. लय लवकर येते ते. सकाळचं आवरून द्या त्याचं. लेकरं उठायला तुम्हाला माहित नाही कशी बेजार करते. सकाळी लवकर उठत नाहीत.
येतोय, पण आज नव्हता त्या बाईजवळ गावांसाठी. नाही इकडचा संभार लय भारी येतो. शेंडेच घ्यायला लागले बहिणींनो. लय काड्या पण नाही पाहिजेत, लय निब्बर नाही खावा वाटत, म्हणून शेंडेच घेत असते. असे मसाल्याच्या भाज्या जर करायच्या असल्या तर या काड्या घ्यायच्या, लय भारी सुगंधी हे अशा काड्या घ्यायच्या. पण मग काय मसाल्याची भाजी नाही करायची, कांद्याची पात करायची. त्याच्यामुळं मग शेंडेच घ्यायला लागले. कांद्याच्या पातीत काय सांबार पाहिजे पण नाही, पण हरसू खात नाही तर हरसूसाठी दुसरी भाजी करावं लागेल. काही एकच जेवण आवडते त्याला, डाळ भात. डाळ भात द्यायला तर खुश. आता झाला आपला सांबार. आता एकच काढी राहिली मिसायची. चला भावांनो बहिणींनो, आता मी घरातले काम आवरते, स्वयंपाक करते. आता मी स्वयंपाक करून घेते. आता माझ्याकडे जास्त टाइम पण नाही. चला भेटू भावांनो बहिणींनो. आजच भेटते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये.